नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वर्षाताई वेणूच्या फोटोसमोर येऊन बोलत असतात. वेणू, खरंच तू किती सुंदर दिसतेस ग फोटोत. आज तू असायला हवी होतीस. आपण खूप गप्पा मारल्या असत्या. तितक्यात वर्षाताईची नजर चुकून राधावहिनी आणि किशाभाऊ तिथून जात असतात. तेव्हा वेणूच्या फोटोकडे बघूनच वर्षाताई जोरात ओरडतात, थांबा, कुठेही जायचं नाही तुम्ही. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊला आश्चर्य वाटतं. राधावहिनी म्हणते, बाप्पा, ताई तुम्हाला मनातलं कळतं का? तेव्हा वर्षाताई म्हणतात, नाही, मला काचेतून दिसतं, त्यामुळे पकडलं मी तुम्हाला. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, आम्ही जातो, कामं आहेत आम्हाला. तेव्हा वर्षाताई विचारतात, कसली कामं? तेव्हा किशाभाऊ राधावहिनीला म्हणतो, बाजार आणायचा आहे, तू घेऊन ये. तेव्हा ती हात जोडत म्हणते, मला एकटीला जायला लागते का? माझी कंबर किती दुखते, तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. तेव्हा तो तिच्यावर ओरडू लागतो आणि म्हणतो, तुला शरम बिरम आहे की नाही, नवऱ्याला बोलतेस तू? तेव्हा वर्षाताई त्याच्या हातातली काठी घेऊन त्याच्या पायावर मारत म्हणतात, बायकोवर दादागिरी करताय, काय झालं, नवऱ्याला कामं सांगितली तर? आणि बाय द वे, घरात आलेल्या पाहुण्यांना काही चहा कॉफी विचारायची पद्धत आहे की नाही तुमच्यात? तेव्हा ती दोघंही किचनमध्ये वर्षाताईंसाठी कॉफी बनवायला जातात. तेव्हा वर्षाताई म्हणतात, बाप रे, काय सॅम्पल पाळलीत घरात मित्राने माझ्या, कसं होत असेल याचं? आणि किशाभाऊला म्हणतात, हा माणूस तर माझ्या डोक्यातच गेलाय. इकडे राधाबाईंनी कॉफी बनवत म्हणते, कशा बायका आहे काही समजून नाही राहिलं मले, मेकअपचा पसारा आणि मला म्हणा अप्सरा. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, काय रुबाब आहे ग, आणि बोलायची स्टाईल तर बघ, मला कॉफी देतात का, खरंच स्वर्गातली अप्सराच ग. त्यावर राधाबाईंनी चिडून म्हणते, स्वर्गातून असा बाहेर काढीन तुम्हाला, नरकात घालीन. इथं एवढी अप्सरासारखी बायको असून तुम्हाला दुसऱ्याच्या बायको दिसून राहिल्या, काही लाज लज्जा शरम आहे का तुम्हाला? त्यावर तो म्हणतो, अगं हो ना, तूच माझी अप्सरा बास. आता इकडे इरा ईशानला शोधत येते. तेव्हा इराला ईशान तिकडून पळत येताना दिसतो. ती त्याला होमवर्क करायचा म्हणू लागते. तेव्हा तो म्हणतो, होमवर्क सोड, असं म्हणून तो तिथून पळून जातो. तितक्यात तोरणे तिथे येतात आणि ईशानला विचारू लागतात. तेव्हा इरा विचारते, काय झालं? तेव्हा तोरणे म्हणतात, काय झालं काय, त्या कार्ट्याला आता मी सोडत नसतो, असं म्हणून ते ईशानच्या मागे जातात. काय झालं म्हणून इराही त्यांच्या मागे पळू लागते. आता इकडे किशाभाऊ वर्षाताईंसाठी कॉफी घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताने त्यांना देतो. तेव्हा वर्षाताई त्याला थँक्यू म्हणतात. पुढे त्या विचारतात, काय हो, कोण तुम्ही? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, मी किसनराव जगनराव सरकटे. पुढे त्या विचारतात, असे काय लागून गेलात, म्हणजे अशोकचे कोण लागतात? त्यावर तो म्हणतो, अशोकचं कोणी नाही, मी वेणूताईचा मावस भाऊ लागतो. तेव्हा विचार करत वर्षाताई म्हणतात, वेणूचे मावस भाऊ? पण ती तर मला याबद्दल कधीच बोलली नाही, स्ट्रेंज. तेव्हा त्या विचारू लागतात, कुठले तुम्ही? त्यावर राधावहिनी म्हणते, आम्ही कनिताई चंद्रपूरकडचे. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, नाही नाही, या अडाणी लोकांना सांगायची पद्धत नसते ना, मी तुम्हाला सांगतो, आम्ही ओवळ्याचे. त्यावर वर्षाताई म्हणतात, काय विद्वत्ता तुमची. पुढे त्या विचारू लागतात, बरं मला एक सांगा, वेणू कोकणातली ना, मग तुम्ही ओवळ्याचे कसे? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, ती एक किचकट स्टोरी आहे आणि मोठी आहे. तेव्हा वर्षाताई म्हणतात, मग नका सांगू. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, सांगतोच. आणि तो सांगू लागतो की वेणूच्या आईचं माहेर विदर्भातलं आणि वेणूच्या आईला दिलं कोकणात. तेव्हा वर्षाताई म्हणतात, बस बस, कळलं मला, पण तुम्ही करता काय? त्यावर किशाभाऊ म्हणतो, मी पितो. हे ऐकल्यानंतर वर्षाताई आश्चर्याने विचारू लागतात, दिवसासुद्धा? तेव्हा राधाबाईंनी म्हणते, लिंबू पाणी. त्यांच्या डोसक्याला मार लागला ना, म्हणून लिंबू पाणी द्यायला लागते त्यांना. पुढे वर्षाताई विचारतात, तुम्ही इथे आले कसे? तेव्हा तो सांगू लागतो, मी ना सगळे देश फिरलो, जीवाची अमेरिका केली, इंग्लंड. तेव्हा राधाबाईंनी विचारते, कधी? तेव्हा तो म्हणतो, तुले माहिती आहे का, मी गेलो होतो ना, तुला नेलं नव्हतं ना? पुढे तो म्हणतो की मी चालत चालत मुंबईला आलो, जीवाची मुंबई करायला. पुढे तो सांगू लागतो, गावात मला लई मान आहे, कोणी पैसे मागितले की मी असे पैसे काढून देतो. तेव्हा राधाबाईंनी विचारू लागते, कधी? तेव्हा वर्षाताई म्हणतात, त्यांना माहीत नाही. त्यावर तो म्हणतो, माझे पैसे आहे ना, मी काढून देतो, तिला कसं माहीत असणार? तेव्हा वर्षाताई विचारू लागतात, अरे रे, यांची ही अवस्था कशी झाली हो? तेव्हा किशाभाऊ सांगू लागतो, भैरवीच्या गाडीने ठोकलं मला. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, चुकून.
तेव्हा वर्षाताई म्हणतात, मग हे कधी सांगणार? आता किशाभाऊ वर्षाताईंना विचारतो, आता मला सांगा तुम्ही कोण? तेव्हा त्या सांगतात, मी वेणू आणि अशोकची घनिष्ठ मैत्रीण. त्या पुढे म्हणतात, अशोक ज्या चाळीत राहत होता तिथेच मी राहत होते. अशोक आमच्या चाळीतला हिरो होता. त्याचे जर एक एक कारनामे सांगितले ना तर अख्खा 3 तासांचा चित्रपट बनेन. अशोकचं जेव्हा लग्न झालं तेव्हा वेणूची पाठराखीण म्हणून मी इथे आले होते. आता तुम्हाला समजलं ना की तुमच्यापेक्षा अशोक आणि वेणूला मी जास्त ओळखते. कळलं? आता मात्र राधावहिनी आणि किशाभाऊच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता इकडे इरा ईशानला शोधत येते आणि जोरजोरात आवाज देऊ लागते. तितक्यात अशोक मामा येतात आणि तिला विचारू लागतात, तुला माहीत नाही का ईशान कुठे? त्यावर ती म्हणते, नाही, म्हणजे सोसायटीत आला होता पण त्यानंतर कुठे गेला माहीत नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, तो नक्कीच त्या कियानबरोबर काहीतरी उनाडक्या करत असेल. तेव्हा इरा सांगू लागते, अहो आजोबा ते तोरणे काका. त्यावर ते म्हणतात, माहिती आहे, काहीतरी मीटिंगचं सांगत असतील. असं म्हणून ते तिला तिथून घेऊन जातात. आता इकडे वर्षाताई म्हणत असतात, काय हो, संध्याकाळची वेळ झाली, अजून देवासमोर दिवा लावला नाही. त्यावर राधावहिनी म्हणते, ते काय ना तुमच्याशी बडबड करण्यामध्ये विसर पडला. तेव्हा वर्षाताई म्हणतात, मी बडबड करते? त्यावर राधावहिनी म्हणते, नाही नाही, आम्ही बडबड करत होतो, तुम्ही ऐकून राहिल्या होत्या. तेव्हा वर्षाताई त्यांना म्हणतात, आधी दिवा लावा. तेव्हा किशाभाऊ दिवा लावतो. आता वर्षाताई शुभम करोती म्हणू लागतात. तितक्यात अशोक मामा इरासोबत घरी येतात. तेव्हा अशोक मामांना बघून वर्षाताईंना खूप आनंद होतो आणि त्या म्हणतात, अशोक तू कधी आलास? तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी आत्ताच आलो, तू केव्हा आलीस? त्यावर त्या म्हणतात, मी येऊन जुनी पण झाली. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण तुझी कमाल आहे, तू मला आधी का नाही सांगितलंस तू येणारेस? मी धावत आलो असतो. त्यावर वर्षाताई म्हणतात, अरे मलाच तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण तू उशिरा येऊन माझं सरप्राईज फ्लॉप केलं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, अगं तू उभी का, बस ना. त्यावर वर्षाताई म्हणतात, बसायचं सोड, आधी मला तुला कडकडून मिठी मारू दे. त्या जेव्हा अशोक मामांना मिठी मारू लागतात तेव्हा अशोक मामा त्यांना थांबवत म्हणतात, 1 मिनिट, आधी मला हातपाय धुवू देत, देवाला नमस्कार करू देत, मग आपण बोलूया. शिस्त म्हणजे शिस्त, असं म्हणून अशोक मामा तिथून जातात. त्यावर वर्षाताई आश्चर्याने म्हणतात, असा काय हा? त्यावर इरा म्हणते, आमचे आजोबा असेच आहेत. आता इकडे भैरवी तिच्या आईबाबांना म्हणत असते, बरं आता मी निघते, संध्याकाळ झाली, आता बाबा पण आले असतील, वाट बघतील. तेव्हा तिची आई म्हणते की भैरवी ऐक, इतका वेळ मी विषय काढला नाही, पण आता विचारते, जॉबचं काय तुझ्या? त्यावर भैरवी म्हणते, अजून काहीच नाही आणि दुसरा कुठलाच जॉब मिळत नाही आहे, माहीत नाही मला कधी मिळेल. त्यावर मीना विचारू लागते, पण तू आधीचा जॉब का नाही जॉईन करतेस? का आडमुठेपणा करतीयेस? त्यावर भैरवी म्हणते, आई मी येते. असं म्हणून ती जेव्हा जाऊ लागते तेव्हा मीना तिला थांबवत म्हणते, भैरवी थांब, अगं काय विचारतीये मी? त्यावर भैरवी म्हणते, आई माझं ठरलंय, नाही म्हणजे नाही. तेव्हा भैरवीचे बाबा येऊन म्हणतात, भैरवी बरोबर आहे तुझं, आणि मीनाला म्हणतात, मिळेल तिला दुसरा जॉब. त्यावर मीना रागावून म्हणते, मी बोलले की तुम्हाला नेहमी वाईट वाटतं, पण या जगात आईला ज्या गोष्टी दिसतात आणि कळतात ना त्या इतर कुणालाच दिसत नसतात. अनिशबद्दल आधीपासूनच शंका येत होती मला, पण तुम्ही दोघांनी मला गप्प बसवलं. भैरवी एकच सांगते, दुसऱ्या जॉबचं बघ, अनिश काही तुझी जबाबदारी घेऊ शकत नाही. तेव्हा भैरवीचे बाबा म्हणतात, आता निघता निघता तिच्याशी भांडणार आहेस का? पुढे ते भैरवीला म्हणतात, भैरवी तुझ्यापासून काही लपलेलं नाही आहे, तुला काही मदत लागली तर आम्ही आहोतच, पण आमच्याकडे पण आता फारसं सेविंग उरलेलं नाही, जे काही आहे ती फक्त आमच्या म्हातारपणाची सोय. तुला माहीत असावं म्हणून सांगितलं. त्यावर भैरवी म्हणते, हो बाबा निघू, असं म्हणून आता भैरवी तिथून जाते. आता अशोक मामा जेव्हा हातपाय धुवून येतात तेव्हा वर्षाताई त्यांना म्हणतात, आला आता तू हातपाय धुवून, झाली तुझी शिस्त पाळून, आता तू मला थांबवू शकत नाही. असं म्हणून आता वर्षाताई त्यांना जोरात मिठी मारतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.